मुंबईमध्ये धुक्याचा एक्सप्रेस रेल्वेला फटका बसलेला आहे. एक्सप्रेस रेल्वेमुळे मुंबईमधील लोकलला विलंब होतोय. झी 24 तासच्या बातमीनंतर मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख स्वप्नील नीला यांनी स्पष्टीकरण दिलंय. दुपारच्या वेळेत लोकल तासभर उशिरानं धावतात. दरम्यान झी 24 तासच्या बातमीनंतर आता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. दुपारच्या वेळेमध्ये लोकलला तासभर उशीर होतोय, त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबईमध्ये धुक्याचा एक्सप्रेस रेल्वेला मोठा फटका बसत असल्याचं चित्र आहे. दरम्यान काही वेळापूर्वी झी 24 तासनं बातमी दाखवत मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख यांच्यासोबत बातचीत केलेली होती. पाहूया. तुम्ही म्हणताय गाड्या ट्रेन उशिरा होत नाही, पण आजच उदाहरण सांगतो. म्हटलेलंच नाही रमेशजी, मी आपण थोडंसं चेक करा. मी हे नाही म्हटलं, मी आपल्याला हे विचारलं की कुठल्या स्पेसिफिक लोकल बद्दल. मी तुम्हाला स्पेसिफिक आता सांगतो. दुपारी हे बघा, दुपारी 12 वाजताची बदलापूरहून निघालेली लोकल दुपारी 2:35 दादरला आली आहे, जिची वेळ आहे 1:31. पण हे पण तुमचा, माझ्याकडे इंडिकेटरचे फोटो आहेत तुमच्या. नाही 2 नंबर. ऐका तुम्ही आता. नाही, अजून मला सांगू द्या ना लोकल बद्दल तुम्हाला. नाही निश्चित सांगा तुम्ही. मी आपल्याला, आपण जो आता मुद्दा करताय ना उचलताना, या मुद्द्याचं उत्तर मी ऑलरेडी सिद्धेशजीला दिलेलं आहे. म्हणूनच मी आपल्याला बोललो, कारण यांना मी हेच आता सांगितलं की दुपारच्या वेळेमध्ये आपले जे क्वेश्चन ऑर्डर चालू आहेत आणि आपल्याकडे जे 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म एक्सटेन्शनचं काम चालू आहे. तर या संदर्भात आता मध्य रेल्वेकडनं काय स्पष्टीकरण आलेलं आहे पाहूयात. दिल्ली हावडा या एरियामध्ये खूप प्रचंड असं धुकं पडलेलं आहे आणि या धुक्यामुळे याच्यामध्ये चालकाच्या दृश्यता, म्हणजे ज्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणतो, ज्या चालकाला किती दूरपर्यंत दिसतं याच्यावरती ते निश्चित केलं जातं, त्याची दृश्यता खूप कमी झालेली असते. यामुळे चालकांना या सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत की याच्यामध्ये आपल्याला सिग्नल दिसेल अशा प्रकारे आपल्या गाडीला कंट्रोल करून चालवावं, ज्यामधून प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता हे दोनही आपण निश्चित करू शकू. यामुळे या भागातनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, या गाड्यांना सध्या उशीर होतो आहे.